यवतमाळ नगर परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांचे वेगवेगळ्या कारणांखाली निधन झाले। कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला अनुकंपावर नोकरी द्यावी लागते। मात्र यवतमाळ नगर परिषदेने 1994 पासून अनुकंपा नोकरी भरती केली नाही। ही नोकर भरती करण्यात यावी यासाठी नगर परिषद कार्यालयासमोर अस्थायी कामगार संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे। मागील 18 ते 20 वर्षापासून नगर परिषद यवतमाळ यांनी अनुकंपा धारकांचा भरणा केलेला नाही। शासनाचे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाची यांनी पूर्ण पायमल्ली केलेली आहे। आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही कार्यालयामध्ये इतक्या वर्षाचे अनुकंपाधारक आहे नाही, पण हे कोणतं ना कोणतं कारण पुढे करून आमची दिशाभूल करतात आणि आजपर्यंत आम्हाला यांनी सामावून घेतलेलं नाही। यांच्या या अशा वृत्तीमुळे 1-2 लोकांचे वयोमर्यादा संपुष्टात आली आहे आणि आणखी काही लोकांच्या वयोमर्यादा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। तर उद्या जर आमच्या वयोमर्यादा संपुष्टात आल्या तर याची जबाबदारी पूर्ण नगर परिषद प्रशासनाची राहील आणि त्याकरिता आम्ही आता शेवटचा उपाय म्हणून हे आंदोलन सुरू केलेलं आहे। सध्या साखळी पद्धतीचं उपोषण आहे, पण या येत्या 4-5 दिवसात जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे आंदोलन आणखी तीव्र करू, आम्हाला उपोषण करू। आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे कारण की 1999 पासून ह्या लोकांनी अनुकंपा भरणा भरलेला नाही आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही इथे प्रशासनाकडे आलो तेव्हा या लोकांनी बिंदू नामावलीचं आम्हाला कारण सांगितलं। कारण सांग पण हे सगळं कारण जे बिंदू नामावलीचे प्रशासनाचं आहे, आमचं अनुकंपधारकांचं काय। आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं आणि आश्वासनामध्ये ते तात्पुरतं थातूरमातूर असं काहीतरी सांगते की हो आम्ही बघू पाहू आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही। आम्ही जे उपोषण आता केलं आहे, आमची मागणी हीच आहे की आम्हाला न्याय द्यावा, योग्य तो न्याय द्यावा। कारण आम्ही आता 15 ते 20 वर्षापासूनचे जे आमचे सगळे लोक आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत ते आम्हाला तात्पुरत्या स्वरूपात नाही तर कायमस्वरूपी आम्हाला इथे यांनी जॉब द्यावा, आमची ही मागणी सगळ्यात महत्त्वाची। आणि जे काही आता बसलेलो आहोत, आता समजा ह्या लोकांनी आम्हाला कामावर रुजू नाही केलं तर आमचं जे आंदोलन आहे आम्ही तीव्र करू। आज आम्ही 2 ते 4 दिवसापर्यंत आम्ही फक्त साखळी उपोषणासाठी बसलो आहे। साखळी उपोषण संपल्याच्या नंतर यांनी ह्या 4 दिवसामध्ये कुठलीच कारवाई नाही केली तर आम्ही आमरण उपोषणाचं ठरवलेलं आहे। यवतमाळ नगर परिषद अनर्गत प्रशासनातील वेगवेगळ्या दालनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाला। कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला नोकरी देण्याचा शासन निर्णय आहे। नगर परिषद संवर्गातील आकृती बंधानुसार रिक्त असलेल्या जागेवर तत्काळ नियुक्ती करणे गरजेचे आहे। या संदर्भात संघटनेने मुख्याधिकारी नगर परिषद आणि जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन आकृतीबंध रिक्त पदे भरण्यासंदर्भात विनंती केली होती। या पत्राची दखल तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन नगर परिषदेला रिक्त पदे भरण्यासंदर्भात आदेश दिला होता। मात्र नगर परिषदेने या पत्रात लालफीत शाईत अडकवून बस्ता बंद केला। त्यामुळे 1994 ते 2017 पर्यंत कोणतीही अनुकंप भरती झाली नाही। एकूण 14 उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। या सर्व उमेदवारांचे वय 30 ते 45 वयोगटात येते। त्यांची नोकरी आयुष्यमान संपण्यासाठी केवळ 10 ते 15 वर्ष एवढाच अवधी आहे। अतिशय कमी वेळ मिळत असतानाही नगर परिषद प्रशासन अनुकंपा नोकरीचे आदेश करीत नाही। त्यामुळे कर्मचारी संघटना एकवटली असून त्यांनी नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण प्रारंभ केले आहे।